चेतन सॉरी प्लीज. राईटली कॉल्ड महाराष्ट्राची क्रश प्लीज बस. किंवा आपण चालेल कारण छोटस. येस, सो मला ऋतापासून सुरुवात करायची आहे की डेब्यू फिल्म आहे आणि अनन्यासारखं कॅरेक्टर मिळालंय. ऑफकोर्स आय एम शुअर क्लाउड 90th 100th क्लाउडवर वगैरे तू असशील, पण साधारण काय वाटतं आत्ता? व्हॉट इज दिस फिलिंग? हे सगळंच पहिल्यांदा होत असेल ना, टीजर लॉन्च, पोस्टर लॉन्च, ट्रेलर लॉन्च, कसं वाटतं? ॲक्च्युली मला ॲक्च्युली असं नीट नाही म्हणता येणार, पण वेटेड फॉर दिस डे फॉर अ रिअली लॉंग टाईम. पण एक गोष्ट सांगायचीच आहे ती म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा जेव्हा रवी सरांचा फोन यायचा ना, तेव्हा ॲक्च्युली असं मला वाटायचं की शिट गेली फिल्म OTT ला, शिट डेब्यू OTT वर, असं मला खूप वाटायचं. आणि ओके म्हणजे आपण सगळ्यांनीच खूप मेहनत घेतो आपण प्रत्येक फिल्मसाठी, त्यात ही डेब्यू मेंटली म्हणजे मेंटल ग्रूमिंग पण होतं कॅरेक्टरसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट पार्ट फॉर मी वॉज द फिजिकल ट्रेनिंग. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अँड एव्हरी वन हू वॉच द फिल्म बिफोर कोविड, एव्हरी वन वॉज लाईक वेट फॉर इट डेब्यू, पेशन्स विच एव्हरी ॲक्टर हॅज टू डू. आणि कोविड हॅपन्ड. तर मी जेव्हा जेव्हा सरांचा फोन यायचा मला वाटलं बापरे, म्हणजे मला की. आणि त्यावेळेला मॅक्झिमम कॉन्टेंट OTT वर येत होता आणि चांगला कॉन्टेंट येत होता. बट ह्या फिलिंगमधून येणं की बापरे डेब्यू फिल्म पण आता OTT वर जाणं, म्हणजे इट वॉज अ लॉंग डिफिकल्ट जर्नी. बट थँक्स टू ध्रुव सर, रवी सर, प्रताप सर, नाव संजय सर, की त्यांच्यामुळे ॲक्च्युली स्वप्न पूर्ण होत आहे. आणि आता फायनली म्हणजे आयुष्यात वाटलं नव्हतं कधी फिल्म करेन, पण डेब्यू अनन्यासारखी फिल्म मिळाली. अँड आय थिंक आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. सो आय जस्ट हॅव टू थँक माय डिरेक्टर, माय प्रोड्युसर, ऑल्सो रवी सर अँड मेघना मॅम. त्यांनी मला ॲक्च्युली माझ्या नाटकात 100व्या प्रयोगाला ते आले होते गडकरीला. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2019 त्या दिवशी सकाळी अनन्याचा पोस्टर आउट झाला होता सोशल मीडियावर. आणि आमचं ग्रीन रूममध्ये डिस्कशन चालू आहे की अरे यार आता म्हणजे नाटकावर फिल्म येते यार, किती मस्त यार. आणि तो पोस्टर आउट झालाय म्हणजे काय की कास्टिंग झालंय. त्यामुळे नथिंग इन द माइंड. आणि प्रयोग झाल्यानंतर अचानक आफ्टर 10-15 days राहुल कॉल्ड मी अँड ही इज लाईक की ऑडिशन आहे. एक तर मला खरंच वाटत नव्हतं असं काही घडतंय, बिकॉज तुझ्या डोक्यात झालंय या असं की म्हटलं की. आणि मी तेव्हा दौऱ्यावर होते, तर मी म्हटलं ठीक आहे पण मी येऊन ते करेन, मग माझी सिरियलचं पण शूट, हे सगळं मला कॅल्क्युलेशन दिसत होतं. बट आय वॉज जस्ट ग्लॅड की ॲटलिस्ट मला कन्सिडर केलं गेलं. त्यामुळे जेव्हा आणि त्यात त्यांनी मला जसं सांगितलं की सिलेक्शन झालं आहे, ते तर म्हणजे त्यांनी माझ्यावर गंमतच केली. आणि त्यांनी आले आणि एक 10-15 मिनटं मला असं बोलत होते की कसं त्यांनी मला रिजेक्ट केलंय. आणि पूर्ण वेळ मी विचार करत होते की असं कोण करतं, रिजेक्शनला असं बोलवून कोण अपमान करतं, ते पण एवढं वर्णन. हा म्हणजे एवढं काय ठीक आहे म्हणजे असं. आणि कट टू ही कम्स विथ अ सरप्राईज आणि हॅम्पर अँड सेज की यू आर अनन्या. अँड आय जस्ट कुडंट बिलीव्ह इट. त्याच्यानंतर आय कॉल्ड माय पेरेंट्स अँड माय पेरेंट्स म्हणजे त्यांना खूप आवडतं नाटक, तर फॅन ऑफ ऋतुजा. त्यामुळे त्यांनी ते पाहिलंय. त्यामुळे त्या दोघांची पहिली रिॲक्शन अशी होती की तुला जमणार आहे ना. आणि ॲक्च्युली आपले 2 पिलर्स असतात, आई बाबा. आणि मग मी त्यांना म्हटलं 1 मिनिट फोन ठेवा, बिकॉज ऑलरेडी मला रिसीव्ह होत नव्हतं. अँड दे हॅड स्पेसिफिकली टोल्ड मी की इट्स गोइंग टू बी अ प्रॉपर थिंग रिव्हिलिंग अनन्या, त्यामुळे कोणाला सांगू नकोस. बट ऑब्वियसली वी शेअर इट विथ आवर पेरेंट्स. त्यांच्याशी बोलणं माझा अजूनच कॉन्फिडन्स गेला. त्यामुळे मी स्वतःला रोज सांगत होते की नो आय कॅन डू इट. अँड डेफिनेटली प्रताप सर असो, त्याच्यानंतर अर्जुन सर असो, द वे विनोद सर हॅज प्रेझेंटेड मी आणि द वे अर्जुन सर हॅज शॉट मी, त्याच्यानंतर ऑल्सो अमोल दादा, श्रद्धा, हे सगळे म्हणजे लिटरली श्रद्धा वॉज द गर्ल हू वॉज लाईक नाही पोचणार आहे पाय, नाही पण इवन ब्रायन सर अँड रीमा मॅम हुम आय हॅव टू मेन्शन, कारण त्यांच्यामुळे हे मी हे करू शकते. सो आय थिंक आय हॅव अ लॉट टू टॉक, पण मी आता इथे थांबणार आहे. आय एम जस्ट टू एक्साइटेड राईट नाउ. थँक्यू. स्टार्टेड विथ की मला खरं तर आता काही सुचत नाहीये बोलायला, अँड नाव इट हॅज लँडेड टू की आता मी थांबते. नो बट या आय एम जस्ट ओव्हरवेल्म्ड राईट नाउ. बाकीच्यांना सेम प्रश्न, कशी होती प्रोसेस आणि तुमच्या कॅरेक्टर्स विषयी थोडंसं. ऑफकोर्स तुम्ही सगळं सांगणार नाही आणि म्हणाल की आता ट्रेलरमधनं आणि फिल्ममधनं कळेल, वी नो दॅट, पण थोडंसं.
ऋताची जी भीती होती OTT वर येईल ती माझ्या बाबतीत खरी ठरली आहे अनेक वेळा. आणि थिएटरमध्ये रिलीज होणारी ही माझी पहिली फिल्म आहे. तर हो, म्हणून मी इथे येताना सुव्रतला विचारलं की ट्रेलर लॉन्चमध्ये काय घडतं, तर तो म्हणला काही नाही, जस्ट ट्रेलर, सगळे प्रेसची लोक असतात, ट्रेलर बघतो आपण. पण जसं मी पाऊल ठेवला तसं जसं धगधग व्हायला लागलं ग. मी ऋताला भेटले, तिला धगधग होतं. म्हणलं बापरे, काहीतरी मेजर होणार आहे. आणि हे एवढं म्हणजे खरंच माझा पहिला एक्सपिरियन्स आहे ट्रेलर लॉन्चचा आणि मी खूप एक्सायटेड आहे. आणि माझ्यासाठी असं एक चॅलेंजिंग गोष्ट या फिल्मची होती की नाटकातली जी प्रियांका आहे ती खूप हिट झाली आहे आणि ती खूप अप्रिशिएट झाली आहे. तर मला तर ट्रेलर बघून कळेल की काय होणार आहे माझ्या प्रियांकाचं. आय एम क्रॉसिंग फिंगर्स, पण एक्सायटेड, व्हेरी व्हेरी एक्सायटेड. अमेझिंग. सुब्रत. डेब्यू फिल्म्स विषयी सगळे बोलत आहेत, सो मी पण माझ्या डेब्यूपासून सुरुवात करतो. माझी जी डेब्यू फिल्म होती शिकारी, त्याचा असोसिएट डिरेक्टर होता अमोल. आणि अमोलचा एक दिवस मला फोन आला, तो म्हणाला की अनन्यावर फिल्म होती. आणि हे पहिलं वाक्य ऐकूनच मला खूप आनंद झाला, कारण अनन्या जेव्हा एकांकिका होती तेव्हापासनं, त्यानंतर त्याचं नाटक ओपन झालं तेव्हापासनं अनन्याविषयी, प्रतापच्या लिखाणाविषयी, त्याच्या दिग्दर्शनाविषयी आणि त्यातल्या अनन्याच्या चॅलेंजिंग भूमिकेविषयी आणि इतर पात्रांविषयी मी इतकं ऐकलं होतं. आणि मला याच्यासाठी आनंद झाला, त्याची फिल्म होतीये, कारण मी स्वतः नाटकावर प्रचंड प्रेम असलेला नट आहे. पण दुर्दैवाने नाटकाची मर्यादा अशी असते की ते एका वेळी एकाच ठिकाणी होऊ शकतं. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की जगभरात जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना ही इतकी अप्रतिम गोष्ट कशी आणि कधी बघायला मिळणार, आणि ती फक्त एकाच माध्यमाद्वारे, आज तरी आपल्याला माहित असलेलं एकच माध्यम म्हणजे सिनेमा. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मी तोपर्यंत नाटक बघितलेलं नव्हतं. मग त्यानंतर प्रतापशी भेट झाली आणि मी प्रतापला म्हटलं, प्रताप व्हेरी सॉरी, माझंही एक नाटक त्यावेळी चालू होतं आणि व्यावसायिक नाटकाच्या वेळी सहसा असं होतं की आमचे एकत्र प्रयोग लागायचे. तर मी प्रतापला म्हटलं, प्रताप मला इतकं छान नाटक आहे, सॉरी मी मुकलो आहे ते बघायला, तर मी पटकन ते बघून घेतो. तर प्रतापने सांगितलं, नाही आता तू यात काम करतोयस, आता ते बघायचं नाही. त्यामुळे मला याची गोष्ट पण माहीत नव्हती. पण जसजशी मी गोष्ट ऐकायला लागलो तेव्हा मला कळलं की हे नाटक अनन्या हे इतकं अनन्यासाधारणपणे का गाजलेलं आहे. तर इतक्या अप्रतिम गोष्टीचा भाग मी आहे याचा एकतर मी यासाठी प्रतापचे मी आभार मानतो की त्याने या रोलसाठी माझा विचार केला. आणि ऑफकोर्स आपले सर्व निर्माते यांचाही मी आभार मानतो. क्रमांक 2, मला असं वाटतं की हा सिनेमा ची गोष्ट जी आहे ती स्थलकालातीत आहेच. ती कुठल्याही काळात माणसाला उभारी देणारी, भरारी देणारी आहे. पण गेल्या 2 वर्षात मला असं वाटतं कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काही एका अर्थाने अनन्या ज्या खडतर परिस्थितीतून जाते, ही सगळ्या प्रत्येक, मग तो श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही भाषेचा असो, आपल्या जिथे जन्माला आलाय त्या राज्यात राहणारा असो, वेगळीकडे असो, सगळ्या जगभरातल्या लोकांनी मला असं वाटतं अनन्यासारख्याच खडतर परिस्थितीचा एक जळजळीत अनुभव घेतला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काळात अनन्या ते आलं त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक खोलवर जाऊन आज ही कथा जी आहे ती सगळ्या लोकांना आवडणार आहे. आणि मला असं वाटतं फक्त मराठीच नाही तर जगभरात ही कथा जाईल. आणि हा रिलीज झाल्यानंतर तो लोकांनी बघावाच. आणि जेव्हा कधी OTTवर येईल तेव्हा कदाचित इतर भाषातले लोक सुद्धा, जसे आपण आता इतर भाषातले लोक एन्जॉय करतो, इतर भाषेतले या फिल्म्स एन्जॉय करतो, तशी अनन्या सुद्धा ही जगभर पोचणार आहे, याबद्दल मला काही शंका नाही. आणि या गोष्टीचा मी एक भाग आहे याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्या पात्राविषयी सांगायचं झालं तर मी फार उत्साही आहे आणि एक्सायटेड आहे. कारण मी फार सांगणार नाही, पण या सगळ्या एका दिशेने जाणाऱ्या पात्रांपेक्षा थोडंसं उलट्या दिशेने जाणारं पात्र माझं आहे. सो ते कसं रिसीव्ह होतं बघूया. त्याची दिशा उलटी जी आहे ती बदलते का अजून तिरकी होते का अजून कुठे वर जाते हे मात्र तुम्ही फिल्ममध्ये बघा. थँक्यू. तुला झालं का धगधग असं या दोघींसारखं इकडे येताना? मला ॲक्च्युली नाही झालं, कारण पण मी फार काही बोलणार नाही, कारण ही जी फिल्म आहे इट इज अन ॲब्सोल्युटली ब्युटिफुल व्हिज्युअल एक्सपिरियन्स असणार आहे, व्हिज्युअल आणि इमोशनल एक्सपिरियन्स असणार आहे. तर मी फार काय बोललो तर आय मीन आय डोंट वॉन्ट टू रुइन तुमचं. नाही मग मजा नाही राहणार. पण मला हे सांगायचं आहे की आय जस्ट फील व्हेरी लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. माझा विचार केला गेला या कॅरेक्टरसाठी, समीर पोद्दार नावाचं कॅरेक्टर. आणि
लकी कारण आपण इतके सिनेमे पाहतो, स्क्रिप्ट्स असतात जे इतके सुंदर असतात, बट यू डोंट गेट प्रोड्युसर्स हू ॲक्च्युली बिलीव्ह इन अ फिल्म, इन अ स्टोरी. आणि आम्ही फार सगळे लकी आहोत की वी हॅव सच वंडरफुल प्रोड्युसर्स हू बिलीव्ड इन द फिल्म. आणि प्रताप सर, मी काय म्हणतो, मला जेव्हा पण विचारले गेले मी हे सांगत आलो आहे की ही इज नॉट ओनली अ डिरेक्टर, ही इज अ स्टोरी टेलर. सो जेव्हा एक डिरेक्टर एक स्टोरी टेलर असतो, खूप सारे इमोशन्स क्रिएट करता येतात त्या डिरेक्टरला. आणि प्रताप सर वॉज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ, कारण दिस मॅन अंडरस्टँड्स ह्युमन इमोशन्स. सो आपण कधी कधी काय होतं की फिल्म करताना जरा फिल्म प्लॅटफॉर्म असतो, कमर्शियल लेवल असतं. सो आयुष्यात आपल्याला जे इमोशन्स वाटतात एका सिच्युएशनमध्ये जाऊन, वी टेंड टू नॉट शो देम ऑन स्क्रीन. पण आम्हाला फुल फ्रीडम होतं की जे ॲक्च्युअल इमोशन्स तुमचे चालले त्या सीनमध्ये त्याचं तसं तुम्ही दाखवा. सो तो फ्रीडम असल्यामुळे आय थिंक क्रिएटिव्हली आम्ही सगळे जेवढे होतो फिल्ममध्ये, आम्हाला खूप मजा आली काम करताना. सो आय होप की तुम्हाला ही फिल्म आणि ट्रेलर आवडेल. प्रेमाने बनवलेली फिल्म आहे. सो थँक्यू सो मच. आय होप यू लव्ह द फिल्म. अमेझिंग. तुमचं सगळ्यांचंच बोलणं ऐकून हे तर डेफिनेटली कळलंय की इट हॅज बीन क्वाईट अ प्रोसेस. इमोशनली असेल किंवा लॉकडाऊनमुळे वेळेच्या दृष्टिकोनातून असेल किंवा जसं ऋताला भीती वाटत होती की OTTवर रिलीज झाला तर ती प्रोसेस असेल, पण फायनली इट्स युअर गाईज. आणि मला असं वाटतं यू कॅन पिंच युअर सेल्फ अँड टेल युअर सेल्फ की आता ही रिलीज होतीये, OTTवर नाही होतं लगेच, थिएटरमध्ये होतीये. आणि आज फायनली त्याचा ट्रेलर लॉन्च आपण इथे करणार आहोत. सो विदाऊट फर्दर अडू आता आपण ट्रेलर बघूया सगळ्यांनी, अनन्या या अत्यंत प्रेमाने बनवलेल्या या फिल्मचा. थँक्यू सो मच. आपण फक्त हा सेटअप चेंज करेपर्यंत 1-2 मिनिटं थांबणार आहोत आणि त्यानंतर ट्रेलर बघणार आहोत. थँक्यू. ट्रेलर होता, ह्याच्या शेवटी एक अशी व्यक्ती दिसली जी या फिल्ममध्ये आहे की नाही हे आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं. सो ते जे एक सरप्राईज होतं, त्या सरप्राईज बद्दल मी बोलण्याच्या ऐवजी ते सरप्राईज स्वतः इथे आलंय. एकदा जोरदार टाळ्या अमेय वाघसाठी. असं शांततेत अमेयची एंट्री इज नॉट ओके. प्लीज कम ऑन. ठीक है. काही महत्त्वाचे भाग इथे हजर आहेत आणि मला त्यांचं नाव मेन्शन केल्याशिवाय आम्हाला पुढे नाही जाता येणार. एडिटर अभिजित देशपांडे, निलेशजी. सर, तुम्ही बॅकबोन आहात या चित्रपटाचे आणि मला सगळ्यात आधी दिग्दर्शकांपासून सुरुवात करायची आहे की एकदम कॉमन प्रश्न जो ऑडियन्सच्या मनात कदाचित असेल की ज्यांना काही प्रमाणात गोष्ट माहिती आहे, ह्याचा एक वेगळा फॅनबेस आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना ऐकून माहिती आहे, काही लोकांनी बघितलंय, बऱ्याच लोकांच्या मनात आहे, बरेच लोक अजूनही ती फॉलो करतात कुठे ना कुठेतरी आपल्या लाईफमध्ये. मला तुम्हाला विचारायचं आहे की ॲज अन ऑडियन्स लोकांनी अनन्या हा आता चित्रपट फॉर्मॅटमध्ये का बघावा? व्हॉट इज दॅट न्यू थिंग दॅट इज दॅट? नमस्कार. सगळ्यात अगोदर सगळ्यांचे खूप धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आलात आणि या इव्हेंट
प्रॉडक्टचे जी काय आमचा आनंद आहे, जे काय आमचं आज आमच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रश्नाचं उत्तर हे आहे की 2009पासनं अनन्याचा प्रवास सुरू झालेला आहे आणि एक 45 मिनिट्स वन ॲक्ट प्ले टू मूवी, जेव्हा एक विषय 10 वर्ष टिकतो आणि तो मग 45पासून एक व्यावसायिक नाटकात 2 तासामध्ये रूपांतरित होतो आणि मग 2 तासानंतर आता चित्रपटामध्ये तो 2.25 तासामध्ये रूपांतरित होतो आणि 10 वर्ष जेव्हा एखादा विषय आपला जीव सोडत नाही, मला असं वाटतं यातच त्याची स्ट्रेंथ लपलेली आहे आणि अनन्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे आणि ती स्ट्रेंथ होती म्हणून इतके वर्ष मी त्या विषयाशी निगडीत राहिलो आणि त्या विषयाला मी डेव्हलप करत राहिलो. ज्या लोकांनी नाटक पाहिले त्या लोकांना पण चित्रपट आवडेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो, बिकॉज अनन्या ही पाण्यासारखी आहे. प्रत्येक फॉर्मॅटमध्ये ना ती मिक्स होते आणि कम्प्लिटली ते रूप घेते. अनन्या लार्जर दॅन लाईफ आहे आणि अनन्याचा जो प्रवास आहे, अनन्या म्हणजे काय, अनन्यसाधारण. अनन्यसाधारण म्हणजे काय, गर्दीमधली एक तरीही गर्दीपेक्षा वेगळी. सो तिचा एक जो थ्रिलिंग प्रवास आहे तिच्या लाईफचा, तिच्या डाऊनफॉलचा, तिच्या राईजचा, ज्या ऑडच्या विरोधात ती उभी राहते, फाईट बॅक करते आणि ती आपल्या सोसायटीमधल्या त्या सगळ्या लोकांचं प्रतीक आहे जे छोट्या मोठ्या गोष्टीला घेऊन डिप्रेस्ड होतात, गिवअप करण्याच्या मूडमध्ये येतात पटकन. आपण छोट्या छोट्या दुःखांना, छोट्या छोट्या संकटांना पटकन घाबरून जातो आणि गिवअप करायला बघतो. तर त्या सगळ्यांची ती प्रतीक आहे. सो अनन्या हा सब्जेक्ट चित्रपटामध्ये एक वेगळं रूप घेऊन तुमच्या समोर येतोय, मी खात्रीने सांगतो. नाटक जरी असलं, नाटकाचा जरी सोल असला तरी चित्रपट करताना मला बऱ्याच नवीन गोष्टी मिळाल्या. अनन्याला अजून लार्जर दॅन लाईफ करता आलं. अनन्याच्या त्या सगळ्या स्पेसमध्ये मला जाता आलं ज्या स्पेसमध्ये मला नाटकात जाता येत नव्हतं. मला लिमिटेशन्स होते तिकडे, पण इथली अनन्या मला हवी तशी मी तिला ट्रीट करू शकणार होतो आणि तिला पाहिजे तेवढं मोठं करू शकणार होतो. आणि ही अनन्या आता खूप मोठं रूप घेऊन, खूप पॉझिटिव्हिटी घेऊन, खूप खूप सारी स्ट्रेंथ घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. आणि हा एक भव्य दिव्य चित्रपट तुम्हाला मनोरंजन तर देईलच देईल, पण त्याच्या सोबतीने इतकी पॉझिटिव्हिटी देईल आणि तुमच्याकडे लाईफकडे तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याची ताकद अनन्या चित्रपट ठेवतो याची मला खात्री आहे. सो ज्यांनी नाटक नाही पाहिले त्यांच्यासाठी तो नो डाऊट त्यांनी तर बघितलाच पाहिजे आणि ज्यांनी नाटक पाहिले त्यांनी तीच अनन्या वेगळ्या रूपात बघण्यासाठी आणि वेगळ्याने नव्याने अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्कीच पाहिला पाहिजे. क्या बात आहे, थँक्यू सो मच. शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते होणं शक्य आहे. ही कोणती गुड मॉर्निंग मेसेज मधली मोटिवेशनल ओळ नाही आहे किंवा मी संदीप माहेश्वरी नाही आहे सगळ्यांना मोटिवेट करायला, पण बेसिकली हा कुठेतरी गाभा आहे या चित्रपटाचा. मला निर्मात्यांना विचारायचं आहे की शक्य आहे, जे तुम्ही ठरवाल ते शक्य आहे, हे या चित्रपटाच्या बाबतीत तुम्हाला कधी वाटलं? नाही रवी सरसे. नमस्कार. साधारण 2019ला मी अनन्या नाटक शिवाजी मंदिरला पाहिलं आणि पहिल्यांदा प्रताप फड नावाच्या एका वेड्या माणसाला भेटलो आणि मला मोह असा झाला होता की ती गोष्ट इतकी अप्रतिम होती. आणि त्यावेळी तुम्हाला आठवत असेल की खूप ऐतिहासिक सिनेमा येत होते, 2019ची गोष्ट म्हणतोय मी, आणि मला असं वाटत होतं की आत्ताच्या काळामध्ये आत्ताची एक यंग मुलगीसुद्धा ऐतिहासिक कामगिरी करू शकते की आपण ती गोष्ट का सांगू नये. तर मला असं वाटतं की ही जी अनन्या प्रतापने उभी केली होती त्या नाटकामध्ये ती मला कोणत्याही ऐतिहासिक पात्रापेक्षा कमी वाटत नव्हती. मला ती सतत, जरी ती घोड्यावर बसली नाही तरी ती अशी कामगिरी केली की तिने घोड्यावरनं जवळजवळ 1 लाख लोकांना तिने हरवले, त्या टाईपचं तिने कामगिरी केली, अशी ती मुलगी आहे अनन्या. तर मी प्रतापला फोन केला आणि प्रताप मला याच्यावर सिनेमा दिग्दर्शित करायचा आहे, तू लिहिशील का? आणि प्रताप मला म्हणाला, सर मी कॉलेजपासून हे नाटक करतो आहे, माझं एक स्वप्न आहे की या सिनेमाचा जेव्हा सिनेमा होईल, या नाटकाचा जेव्हा सिनेमा होईल तो मी दिग्दर्शित करेन. आणि त्या दिवशी प्रताप यस आपण हा सिनेमा करू. एकदम लगेच हो म्हणाले, वेळही नाही घेतला. आणि योगायोग बघा, आज 27 जून आहे. 27 जून 2019ला मी आणि प्रताप फड पहिल्यांदा भेटलो होतो. हा फॅक्ट आहे आणि किती अमेझिंग योगायोग आहे. आणि मग ही अख्खी प्रोसेस सुरू झाली आणि ह्या प्रोसेसची गंमत अशी होती ना की प्रत्येक सीन जेव्हा आम्ही करत होतो तो आम्हाला स्वतःला इन्स्पायर करत होता. नॉट ओन्ली मी, पण आमची जी अख्खी टीम आहे आमची, त्या सगळ्यांना तो सीन इन्स्पायर करत होता. मग त्या सिनेमासाठी केलेली ऋताची मेहनत असो, त्या सिनेमासाठी केलेलं म्युझिक, समीर साप्तिस्कर दिवस रात्र त्याच्यावर काम करत होता.
कॅमेरा अर्जुन सोरटे असो, आपले आर्ट डायरेक्टर, या संपूर्ण टीमने किंवा जे सहकलाकार सगळे आहेत त्या सगळ्यांनी जी काय मेहनत करतो ती आम्हाला सुद्धा इन्स्पायर करतो. असं वाटतं काहीतरी आपण योग्य करतोय, काहीतरी छान करतोय. आणि ती वाईब त्या 2020 शूटिंग संपेपर्यंत आमच्यासोबत होती आणि मेला कोविड झाला. त्यानंतरचा काळ प्रताप आणि माझ्यासाठी आणि डेफिनेटली माझे निर्माते, जेव्हा मी हा थॉट ऐकला आणि पहिल्यांदा गेलो होतो ध्रुव दास यांच्याकडे गेलो होतो आणि ते म्हणाले की हा सिनेमा खूप इन्स्पायरिंग आणि मला मराठीमध्ये असा सिनेमा करायचा. त्याआधी त्यांनी हिंदीमध्ये काम केलं, साऊथ इंडियामध्ये काम केलं, त्यांना मराठीत काहीतरी इन्स्पायरिंग काम करायचं होतं. त्यांनी होकार दिला. पण तुम्हाला खरं सांगतो, ह्या 2 वर्षामध्ये 2020 आणि 2021मध्ये ह्या टीमने खरं तग धरला. ही संपूर्ण टीमला तग धरायला भाग पडणारी अनन्याच होती. ती म्हणत होती ओढून शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही रोज फोन करून क्या करणे का 1 वर्ष आणि नंतर आम्हाला भेटले संजय छाबरिया. म्हणजे आम्हाला मी आणि ध्रुव आता वर्ष झालं, आता लॉकडाऊनचा टाईम संपला, आता पुढे काय करायचं. तर छाबरिया म्हणाले की या रवी, ही फिल्म ज्या पद्धतीने मला दिसते, मला ही फिल्म खूप भव्य दिव्य आणि मोठी दिसते. आणि मला त्यांचं ते वाक्यच प्रचंड आवडलं की हा चित्रपट मला भव्य दिव्य आणि मोठा दिसतोय. म्हणजे या चित्रपटाची सुरुवात जिकडे झाली होती की एका आत्ताच्या काळातली ऐतिहासिक काम करणारी तरुण मुलगी, तिचा चित्रपट आणि तो संजय जिता भव्य दिव्य दिसत होता. म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप जुळून आल्या आणि मला वाटतं त्यामुळे लवकरच म्हणजे 22 जुलैला सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर येतोय. आणि तुम्हाला खरं सांगतो, अनन्याप्रमाणे ह्या टीमच्या प्रत्येक माणसाला शक्य आहे, तुम्ही ठरवाल ते शक्य आहे हे वाक्य लागू आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या सगळ्या टीमसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद. मी मराठीमध्ये बोलणार म्हणून लिहून आलो आहे. शक्य. सर्वप्रथम येथे आल्याबद्दल सर्वांचे आभार. अनन्या या नाटकाबद्दल कोणालाही शंका नाही आहे. अनन्या या चित्रपटाबद्दल मी एवढाच सांगू शकतो, प्रताप फडणे या चित्रपटाच्या स्वरूपात अधिक डायमेन्शन देऊन खूप सुंदर चित्रपट बनवले आहे. याची झलक तुम्हाला आता लवकरच ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. अजून एक महत्त्वाची गोष्टी, एव्हरेस्ट एंटरटेनमेंटला 2 महान टॅलेंट्सला चित्रपटसृष्टीत आणण्याचा अत्यंत अभिमान आहे, प्रताप फड आणि ऋता दुर्गुडे. शेवटी मला अनन्याचा भाग बनवल्याबद्दल ध्रुव दास आणि रवी जाधव यांचे खूप खूप आभार. क्या बात है ध्रुव सर. वो इंग्लिश में बात करें. हेलो एवरीवन. बहुत मेहनत से ये फिल्म बनाई है और मुझे अभी भी वो दिन याद है जब मैं रवि सर से मिला था. एंड जैसे रवि सर ने कहा कि मैंने पहले भी फिल्में बनाई है एंड मराठी फिल्म मुझे फर्स्ट फिल्म हैज़ टू बी वेरी स्पेशल. जब मैंने ये स्टोरी सुना तो दैट डे आई थॉट कि हम इसको बिग कैनवास में अच्छा मतलब स्पेशली मतलब एक इम्पॉर्टेंट चीज़ है मैं डिस्कस करना चाहता हूँ. द VFX ऑफ द फिल्म जो बहुत चैलेंजिंग था एंड ड्यूरिंग द एंटायर प्रोसेस, क्योंकि जो प्ले में है वो रियल है, अभी हमको रील में उसको कैसे लाना है. एंड रवि सर के साथ हम बहुत डिस्कस किए एंड वी टुक द चैलेंज एंड समहाउ आई थिंक इट केम वेरी वेल. होपफुली आप लोगों को सब पसंद आएगा. थैंक यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या दिग्दर्शक आणि 3 निर्मात्यांसाठी. थँक्यू सो मच सर. मी तुम्हाला आगे जल्दी से सब लोग आ रहे हैं.